मित्रांनो, निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी देशातील 18व्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आणि सोबतच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली। परंतु ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने काही महत्त्वाचे असे निर्णय घेतलेले आहेत। तर त्यापैकी जे 10 टॉप निर्णय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अशाच उपयुक्त माहितीकरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयापैकी पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आता पोलीस पाटलांना महिन्याला 15,000 रुपये मानधन दिले जाणार असल्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला तो म्हणजे राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिला जाणाऱ्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली। म्हणजेच आता राज्यातील आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची भरीव वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे अहमदनगर शहराचे तसे जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। म्हणजेच अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आता राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य सरकारने अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे। हा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे। त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील चिरागनगर घाटकोपर येथे सार्वजनिक निकळीचा प्रकल्प म्हणून उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। म्हणजेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपरला आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे। तर शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्यानंतरचा महत्त्वाचा आणि अतिशय मोठा निर्णय म्हणजे राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाईल। जीवन विमा, अपंगत्व, आरोग्य, कर्तव्यावर दुखापत झाल्यास मदत, पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत, कौशल्य वृद्धी इत्यादी अभियान या ठिकाणी राबविले जाणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे सोयाबीन आणि कापसासाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतला। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी 4,000 कोटींची तरतूद या ठिकाणी केली जाईल। भावांतर पद्धतीने या ठिकाणी मदत केली जाणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे वृद्ध साहित्यिक कलाकार यांना आता 5,000 रुपये मानधन हे राज्य सरकार देणार आहे। राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेत आता वाढ करून 5,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे। यासाठी एकूण 125 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारने या महिन्यात घेतलेले राज्य सरकारचे 10 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाणून घेतलेले आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच व्हिडिओकरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।